नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 2 ने एक बड़े सट्टेबाजी गिरोह का पर्दाफाश किया है। अफगानिस्तान और ऑस्ट्रेलिया के बीच चल रहे चैंपियन ट्रॉफी वनडे मैच पर ऑनलाइन सट्टा खेलते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि नागपुर के अंबाझरी इलाके में हिमसागर अपार्टमेंट में कुछ लोग क्रिकेट मैच पर ऑनलाइन सट्टा खिलवा रहे हैं। सूचना के आधार पर पुलिस ने छापा मारा और 3 आरोपियों को गिरफ्तार किया। पुलिस ने छापेमारी में 2 लैपटॉप, स्मार्ट टीवी, मल्टीपल मीडिया लाइन और 8 मोबाइल फोन समेत कुल 2.17 लाख रुपए का सामान जब्त किया है। इस कार्रवाई में नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल, सह पुलिस आयुक्त निसार तांबोडी, उप पुलिस आयुक्त संजय पाटिल और अन्य वरिष्ठ अधिकारियों का मार्गदर्शन में की गई। सध्या चालू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट लीगमध्ये क्रिकेट सट्ट्याचं बेटिंग चालू आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती खबरीकडनं मिळालेली होती। त्याची शहानिशा करण्याकरता आमचं पथक शिवाजीनगर स्थित हिमसागर अपार्टमेंट येथे जाऊन खात्री केली असता एका किरायाच्या बंद घरामध्ये तीन इसम हे 8 मोबाईल, 2 लॅपटॉप आणि एक सॅमसंग कंपनीचा टीव्ही याच्या आधाराने ऑनलाईन जुवा सट्ट्याचं, क्रिकेट सट्ट्याचं काम करताना आढळून आले। त्या तिघांनाही ह्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि ते तिघ एक जयस्वाल नावाचा इसम जो राहणार यवतमाळचा आहे त्यांच्याकरता काम करत असल्याचं उघडकीस आलेलं आहे। यावर जुगार कायदा कलम 4(5) प्रमाणे जुवा सट्ट्याची कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपींचे नाव प्रमोद डोंगरे, संदीप देवगडे, अमजद खान असे आहेत। या तिघांना आपण घटनास्थळीच ताब्यात घेतलेला आहे कारवाई करून आणि त्याशिवाय ज्याच्याकरता काम करत होते तो जयस्वाल नावाचा इसम हा राहणार यवतमाळचा आहे। त्याचा अधिक तपास आम्ही आणि तसेच पोलीस ठाणे अंबाझरीचे पथक करीत आहे। सदरचा कारवाई ही एकूण 2,17,000 रुपयांची करण्यात आलेली आहे।